विठ्ठल 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 हो, नाती जपण्यात मजा आहे, बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे, जुळलेले सूर गाण्यात मजा आहे, येताना एकटे आलो असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. सौ सुरेखाताई देशमुख यांची ही कविता मला फार आवडते. प्रत्येक स्त्री ही कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी पत्नी, कोणाची तरी आई, तर कोणाची तरी सून असते. स्त्रीला समजून घेणं खरंच इतकं कठीण आहे का हो? अर्थातच हे सर्व प्रत्येकाच्या विचारांवरती अवलंबून असतं. बऱ्याच वेळेला स्त्रीची शत्रू ठरते. घरात आलेली सून आधीच थोडीशी गोंधळलेली, नवीन ठिकाण, नवीन नाती या सगळ्यांशी जुळून घ्यायला तिला थोडासा वेळ लागणारच. झाडाचं एक छोटंसं रोपटं एका ठिकाणाहून उपटून दुसऱ्या ठिकाणी लावल्यानंतर ते प्रथमतः थोडंसं कोमेजतं आणि नंतर हळूहळू ते उमलायला लागतं. लग्न होऊन आपल्या घरी आलेल्या मुलीचं सुद्धा तसंच असतं. म्हणून प्रथम तिला आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे आणि यात स्त्री म्हणून सासूचा खूप मोठा वाटा असतो. सासू सुनेच्या नात्यामध्ये एकमेकांची प्रशंसा करणं खरंच खूप गरजेचं असतं. सासूने जर सुनेची प्रशंसा केली तर तिला जरा आपुलकी वाटू लागते आणि नात्यातील सलोखा जरा वाढू लागतो. आणि सुनेने सुद्धा सासूविषयी कोणापुढे काही वाईट बोलू नये. दोघींनीही एकमेकांविषयी इतरांपुढे चांगलंच बोललं पाहिजे. विशेष म्हणजे वेळ प्रसंगी दोघींनी एकमेकींच्या मागे खंबीरपणे ताठ उभं राहिलं पाहिजे. आणि कसं आहे, सासू आणि सून ह्या दोन्हीही घराच्या भक्कम खांब आहेत. या दोन्ही खांबांवरती घराचा डोलारा उभा असतो. आणि म्हणून सासू आणि सुनेच्या नात्यापुरतेच नाही तर एक स्त्री म्हणून दोघींनीही एकमेकींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असते. आज माझं देखील नवीन लग्न झालं आहे. माझी देखील सासू माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. म्हणूनच तर मी आज तुमच्या समोर कीर्तनाला उभी आहे. देवासोबत असं सुंदर नातं तयार करा जिथे देवाकडे तुम्हाला काही मागायची गरज पडणार नाही, कारण देव तुम्हाला काही कमीच पडू देणार नाही. आयुष्य हे सर्कशीतल्या जोकर सारखं झाले. मनात कितीही दुःख असलं तरी जगासमोर हसावंच लागतं. अहो माझ्या पाया नका पडू. अहो तुमचा मान आहे आणि सासू सुनेच्या नात्याबद्दल तुम्ही खूपच छान सांगितलं. रामकृष्ण हरी. चला काका येते. रामकृष्ण हरी. गाडीच तर काळे तोड करून तुझ्या या अवगुणानं माझ्या पोराचं एवढं मोठं अपघात केलं. तुम्हाला काय वाटते का नाही? काय बोलता आई तुम्ही? मुक्ता, आता दादाची काळजी आपल्यालाच घ्यायची. हा बाबा काय झालं? अरे काही नाही, एक गाडीने धडक दिली. पण कशी? अगं तुझं कुंकू बलवत्तर म्हणून वाचला. डॉक्टरांनी 1 महिना विश्रांती घ्यायला सांगितलंय. आता आपल्यालाच त्याची काळजी घ्यावी लागणार. तू बघ, मी आले. ताई, आता आपले दादा कधी बरे होणार? होतील ते लवकरच बरे. ताई मग रडते कशाला? ओ महाराज, अहो आपल्या कीर्तनातून इतरांना रडवणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी असं बरं नाही दिसत. ज्ञानदा सावर स्वतःला. तुम्हीच तुमच्या कीर्तनातून सांगता ना की जे लिहिलेलं असतं ते घडतंच म्हणून. म्हणजे घडायचं होतं ते घडलं, तरी तू एवढी रडतेस. अहो पण आता सहनशक्ती संपत चालली आहे.
नियतीने माझ्या नशिबात काय वाढून ठेवलंय कळतच नाहीये. आधी आई गेली, मग बाबा, आणि आता तुम्हाला जर काही झालं असतं तर मला काही समजतच नाहीये. अगं तू संतांच्या वाटेवर निघालीस तर हा प्रवास सोपा नाहीये. पुढे चालत राहणं हा एकच पर्याय आहे. आईला तुझ्यासोबत राहून मी पण चांगलंच बोलायला लागलोय. मला असं वाटतं इंजिनिअरिंग सोडावं आणि मी पण कीर्तनकार व्हावं. शिकवशील ना मला? काय म्हणतेस? हो ना. शिकवशील ना मला? बरं ते जाऊ दे, पण फ्रॅक्चर भरून निघण्यासाठी काय खायला पाहिजे ग? डॉक्टरांनी तसं मला बरंच काही खायला सांगितलंय, पण मला त्या गोष्टी खायच्या नाहीयेत म्हणून म्हणतोय. माझाही हात फ्रॅक्चर झाला होता ना, तेव्हा बाबा स्वतःच्या हाताने मला नाचणीचा आंबील करून खायला घालायचे. मी आणू तुमच्यासाठी करून? चालतंय की. आलेच हा. माझ्या पोरासाठी पाया सूप बनवलंय. त्याला पटकन आता बरं करणार आहे, कळलं का? माझ्या पोराच्या मनात नाही नाही ते भरवतेस काय? आता बघच मी माझ्या पोराच्या मनात कसं प्रेम निर्माण करते ते. हे घे नागेश, तुझ्यासाठी गरम गरम पाया सूप आणलंय. पटपट पी बघू गरम गरम. आई नकोय मला सूप, आणि तसंही आता नॉनव्हेज खायची काही इच्छाच होत नाही बघ. अरे नॉनव्हेज नाही खाल्लास तर तू कसा बरा होशील? घे बघू पटपट. अगं मी सांगितलं होतं ज्ञानदाला नाचणीचा आंबील बनवायला, त्याने पटकन बरं होईल खाल्लं की. आता काय बाबा, माझ्या मेलीचं ऐकतोय कोण? ठोस. हे घ्या. थांबा, विचारते. धागा 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 संसाराचा पुलला माझ्या मना विठ्ठला उजते तुला क्षणा क्षणाला माझ्या विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या साधनेचे फळ येई प्रेमाची ही कळ. माझ्या साधनेचे फळ येई प्रेमाची ही कळ. दुःख नाही उरले आता, ओ दुःख नाही उरले आता. लागे सुखाची ही चळ. फुलला भक्तीचा रमळा, श्वासाची माळ घातली तुला माझ्या विठ्ठला. माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला. निघेल मनीचा रमण, आयुष्य होईल रे निर्मळ.
तुझ्या भेटीसाठी उरला पापाची वासना विरल रे डोळा जीव तुझ्या भेटीसाठी उरला पापाची वासना विरल रे डोळा तुझ्या भेटीचा लागतो रे लळा पाहिन रे डोळा भरून तुला माझ्या विठ्ठला रे माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला रे माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला. अहो काय मोबाईल मध्ये डोकं घालून बसलाय ते पोरग जरा पण ऐकणं झालंय सतत त्या बायकोच ऐकत बसतोय आणि हा माझ्या हातनं काय खाय पिणं पण झालंय. होय हो आम्ही काय केलंय आयुष्यभर तुमचंच ऐकलंय तुमच्याच हातचं खाल्लंय तर काय करणार कुंभार तसा लोटा बाप तसा बेटा. होय दोघं ना नुसतं मा बाप नुसतं हेच. मुक्ता बुबू कसं करतं माहितीये तुला करून दाखव बघू. आणि आवाज कसा करतो हे आमचे निर्माते बिचारे असा निर्माता पुन्हा होणे नाही. काय काय करतात बघा. मग डमी कपडे वाळत घातलेत. हे फक्त शॉर्ट पुरतं आहे. ती काही सगळी भांडी घासत नाहीये. तिला जमतंय का ना अशी शंका होती पण करतीये चांगलं. हे बाप्पू यांच्यामुळे आम्ही इथं आलोय. प्रोड्युसर हे प्रोड्युसर आहेत आणि खूप हातभार लावलाय त्यांनी मागाशी नारळ आणि गुळ खायला. नारळ गुळ खायला बराच हातभार लावलाय. या आजी त्यांनी आम्हाला मागाशी नारळ मस्त ग्लासाने काढून दिला आणि हा त्यांचा बंगला आहे. हा आणि या काकू लेकीला असं बघून त्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागले. सुटते का गाठ? श्रीकांत फ्रेम मध्ये आहात तुझी नजर खाली आहे आणि मग पुढे असं बोलतो तसं नाही डायरेक्ट ऍक्शनला घ्या. चालीस का तोंड काळं करून हा तुझ्या अवगुणानं माझ्या पोराचं सगळं अपघात एवढा मोठा झाला की काय बोलताय आई तुम्ही. ऍक्शन. इसका कोळा तोंड करून हा आयुष्य होईल रे निर्मळ